चला मित्रांनो, आपण फायनल अकाउंटच्या इम्पोर्टंट ऍडजस्टमेंट बघत होतो. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट मध्ये आपण 10 ऍडजस्टमेंट कंप्लीट केल्या होत्या. सेकंड पार्ट सुरू करतोय आपण. सेकंड पार्ट मध्ये पुढच्या ऍडजस्टमेंट आपण सुरुवात करणार आहोत. पुढची ऍडजस्टमेंट आहे गुड स्टोलन फ्रॉम गोडाऊन. म्हणजे काय हो? तुमच्या बिझनेसचे जे स्टॉक आहे किंवा गुड्स आहेत ते गोडाऊन मध्ये स्टोअर केलेले आहेत. तर गोडाऊन मधून तुमचा माल चोरीला गेला. म्हणजे गुड स्टोलन फ्रॉम गोडाऊन. जर समजा बिझनेस मधून गुड्स चोरीला जात असतील किंवा बिझनेस मधून माल चोरीला जात असेल तर याचे दोन इफेक्ट जातील. पहिला इफेक्ट तर आपला कॉमन असणार आहे, कारण बिझनेस मधून वस्तू कमी होत आहेत, गुड्स कमी होत आहेत, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल हो? क्रेडिट साईडला. एक इफेक्ट आपला फिक्स आहे, हा बिझनेसचा लॉस आहे. जेव्हा आपल्या बिझनेस मधून वस्तू चोरीला जातात तेव्हा तो बिझनेसचा लॉस आहे. मग याचा दुसरा इफेक्ट द्यावा लागेल आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. चला आपण सुरुवात करूयात. आपली पुढची ऍडजस्टमेंट आहे गुड्स स्टोलन फ्रॉम गोडाऊन. गोडाऊन मधून माल चोरीला जातोय. गुड स्टोलन फ्रॉम गोडाऊन. बघा, याचा पहिला इफेक्ट जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड कोणत्या साइडला जाणार हो? क्रेडिट साइडला जाणार. क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला पहिला इफेक्ट जाणार मित्रांनो याचा. दुसरा इफेक्ट जाणार, हा बिझनेसचा लॉस आहे. बिझनेसचा लॉस असल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कोणत्या साइडला जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. म्हणजे गुड स्टोलन फ्रॉम गोडाऊनचे दोन इफेक्ट जातील. पहिला इफेक्ट जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे न्यू बॅड डेट्स. ओके. आणि न्यू आरडीडी. बॅड डेट्स म्हणजे काय मित्रांनो? पैसे बुडाले. आपण उधारी माल विकला होता, पैसे येणं होते आपल्याला, पैसे बुडाले. पैसे बुडाले म्हणजे बॅड डेट झाला आपला. आणि त्यानंतर आरडीडी म्हणजे पैसे बुडण्याची पॉसिबिलिटी आहे. पैसे बुडण्याची काय आहे? शक्यता आहे. तर याचे सुद्धा किती इफेक्ट जातील आपले? दोन इफेक्ट जातील. बघा मित्रांनो, याचा पहिला इफेक्ट कुठे जातो? आपण बघूया त्याचा पहिला इफेक्ट कुठे जातो. याचा पहिला इफेक्ट जाईल मित्रांनो बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जाईल मित्रांनो? याचा पहिला इफेक्ट असेट साईडला जाईल आणि याचा दुसरा इफेक्ट जाईल. आता बघा, आपले पैसे बुडतायत मित्रांनो. आपले पैसे बुडतायत म्हणजे आपल्या बिझनेसचा काय होतोय हो? लॉस होतोय. मग याचा दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल मित्रांनो? याचा दुसरा इफेक्ट डेबिट साईडला जाईल. ओके. चला, तर दोन ऍडजस्टमेंट कंप्लीट आहेत आपल्या. पहिली ऍडजस्टमेंट आहे गुड स्टोलन फ्रॉम गोडाऊन आणि दुसरी ऍडजस्टमेंट आहे न्यू आरडीडी किंवा न्यू बॅड डेट्स. चला जाऊयात पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. ऍडजस्टमेंट आहे पुढची आपली अनरेकॉर्डेड परचेस. परचेस म्हणजे काय हो? आपण वस्तू खरेदी करतोय, गुड्स परचेस करतोय. म्हणजे गुड्स परचेस केलेत बट ते रेकॉर्ड करायचे राहील. म्हणजे गुड्स आपण काय केलेले आहेत? परचेस तर केलेत, फक्त त्यांना रेकॉर्ड करायचे राहिले आपल्या बुक्स मध्ये किंवा आपल्या अकाउंट्स मध्ये. सो मग आता आपल्याला सिंपल काम करायचे, त्याला परचेस मध्ये ऍड करायचं म्हणजे ते रेकॉर्ड होऊन जाईल. बघा मित्रांनो, परचेस करतोय म्हणजे बिझनेसचं देणं वाढणार. गुड्स परचेस केल्यामुळे बिझनेसचं काय वाढतंय? देणं वाढतंय. देणं वाढतंय म्हणजे आपल्या बिझनेसचे क्रेडिटर्स वाढणार. म्हणजे याचे दोन इफेक्ट जाणार या ऍडजस्टमेंटचे. पहिला इफेक्ट जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे? डेबिट साइडला परचेस मध्ये ऍड होईल. आणि दुसरा इफेक्ट कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स मध्ये ऍड होणार. चला बघूया त्याचे दोन इफेक्ट आपण आता. फर्स्ट इफेक्ट
ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडला जाणार? डेबिट साइडला जाणार. आणि दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. लायबिलिटीज साइड. ओके, चला पुढची ऍडजस्टमेंट बघूयात मित्रांनो आपली. अनरेकॉर्डेड सेल्स. जसा मित्रांनो मागच्या ऍडजस्टमेंट मध्ये परचेस अनरेकॉर्डेड होता, म्हणजे आपण माल खरेदी केला पण रेकॉर्ड करायचा राहिला होता. तसाच आता इथे अनरेकॉर्डेड सेल आहे, आपण म्हणजे माल विकलाय, वस्तू विकलेत, पण ते फक्त रेकॉर्ड करायच्या राहिल्या होत्या. आता रेकॉर्ड करून घेऊयात. सेल कुठे जातो? सेल जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. मग आपला पहिला इफेक्ट कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सेलमुळे आपण माल विकतोय म्हणजे सेल करतोय. सेल केल्यामुळे बिझनेसचं येणं वाढतं का देणं? येणारा पैसा वाढणार, म्हणजे आपले डेटर्स वाढणार. काय वाढणार? आपले डेटर्स वाढणार. तर चला मग आपण बघूया त्याचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट कुठे जाणार मित्रांनो? याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडला जाणार? क्रेडिट साइडला पहिला इफेक्ट जाणार. आणि याचा दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार मित्रांनो? याचा दुसरा इफेक्ट असेट साइडला जाणार. ओके, चला मग जाऊयात पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. चलो भाई, अगली ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पुढची ऍडजस्टमेंट कशाची आहे मित्रांनो? आपली इंटरेस्ट ऑन कॅपिटल. चला बघूयात पुढची ऍडजस्टमेंट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय हो? ओनरने बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलेला पैसा किंवा पार्टनरने बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलेला पैसा, त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट द्यायचे. ओके, इंटरेस्ट पेबल दाखवायचे. मग इंटरेस्ट आपण देतोय म्हणजे बिझनेस इंटरेस्ट देणार आहे, तर बिझनेस साठी हा काय आहे? खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे बिझनेसचा. मग याचा पहिला इफेक्ट कुठे जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट जाईल याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइड. पहिला इफेक्ट देऊयात आपण याचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. पहिला इफेक्ट कुठे जाईल याचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि दुसरा इफेक्ट जाईल मित्रांनो याचा बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला? लायबिलिटीज साइडला. ओके, चला तर या 5 ऍडजस्टमेंट आपण व्यवस्थित बघून घेतलेल्या आहेत. आपण आता याला कुठे ऍड करायचं किंवा कुठे लेस करायचं ह्या गोष्टी बघणार आहोत. चला, पहिला आहे गुड्स स्टोलन फ्रॉम गोडाऊन. याचे आपल्याला कुठे इफेक्ट द्यायचा नाही दुसरा. त्यानंतर न्यू बॅड डेट्स. चल याचं बघा एकदा काय करायचं बघून घेऊयात आपण एकदाच. एक वेळेस पाहूयात याचं काय आहे ते. चला बघा, गुड्स नाही, गुड्सची नाही. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आपली बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे पैसे काय झाले हो आपले? बुडाले पैसे. ओके, आणि आरडीटी म्हणजे काय आहे? बुडण्याची पॉसिबिलिटी आहे. ओके, इथं कन्फर्म पैसे बुडाले बॅड डेट्स म्हणजे, आणि आरडीटी म्हणजे पैसे बुडण्याची पॉसिबिलिटी आहे. बघा, मग आपल्याला काय करायचं याला? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. कुठे मित्रांनो? बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला याला डेटर्स मधून मायनस करायचंय. डिडक्ट फ्रॉम डेटर्स. डिडक्ट फ्रॉम
डेटर्स कशातून मायनस करायचं मित्रांनो, याला डेटर्स मधून मायनस करायचं आणि दुसरा इफेक्ट कुठे टाकायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. ओके, जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपल्याकडे क्वेश्चन मध्ये जुने बॅड डेट्स असतील तर त्याच्यामध्ये नेऊन त्याला ऍड करायचं. ओके, लिहूयात वाटल्यास इथे, चला आपण ऍड टू ओल्ड बॅड डेट्स. कशामध्ये ऍड करायचं, ओल्ड बॅड डेट्स मध्ये ऍड करायचं. त्यानंतर आहे अनरेकॉर्डेड परचेस, म्हणजे गुड्स खरेदी केलेत पण रेकॉर्ड करायचे राहिलेत. बघा, तर मग याचा पहिला इफेक्ट देतोय आपण ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला, डेबिट साईडला. कशामध्ये ऍड करायचं बघा, याला ऍड टू परचेजेस. ऍड टू परचेजेस, परचेस मध्ये ऍड करायचं याला. आणि दुसरा इफेक्ट द्यायचा याचा आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. लायबिलिटी साइडला कशामध्ये ऍड करायचं बघा, याला ऍड टू क्रेडिटर्स. ऍड टू क्रेडिटर्स, क्रेडिटर्स मध्ये याला काय करायचंय आपल्याला, ऍड करायचंय. पुढची ऍडजस्टमेंट बघूयात, अनरेकॉर्डेड सेल्स. वस्तू विकल्यात पण रेकॉर्ड करायचं बाकी आहे. याचे दोन इफेक्ट बघा. पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला कशामध्ये ऍड करायचं बघा, ऍड टू सेल्स. कशामध्ये ऍड केलं जाईल, याला सेल्स मध्ये ऍड केलं जाईल. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठे जाईल हो, असेट साइडला. असेट साइडला कशामध्ये ऍड करायचंय आपल्याला, ऍड टू डेटर्स. ऍड टू डेटर्स, डेटर्स मध्ये ऍड करायचे. पुढची ऍडजस्टमेंट बघूयात, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट तर बघलाय मित्रांनो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे जाईल, डेबिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. पण लायबिलिटी साइडला काय करायचं बघा, त्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कशावरचा इंटरेस्ट आहे म्हणतोय मित्रांनो, हे कॅपिटलचा इंटरेस्ट आहे. तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊन जायचा आणि ऍड करायचा. कशात ऍड करायचा, कॅपिटल मध्ये. ऍड टू कॅपिटल. कशामध्ये ऍड करायचा मित्रांनो, कॅपिटल मध्ये ऍड करून टाकायचं. एकदम व्यवस्थित बघून घ्या 5 ऍडजस्टमेंट. काही डाउट्स असतील तर आपण सॉल्व्ह करू. जायचं मित्रांनो पुढच्या पेजला. चलो बढ़ते हैं आगे. पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. पुढची ऍडजस्टमेंट कशाची आहे मित्रांनो, आपली इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. जसं इंटरेस्ट ऑन कॅपिटल होतं, म्हणजे बिझनेस पार्टनरला किंवा ओनरला इंटरेस्ट देत होता, तसं आता ड्रॉविंग म्हणजे काय, तर बिझनेसच्या ओनरने किंवा बिझनेसच्या पार्टनरने बिझनेस मधून स्वतःसाठी पैसे वगैरे घेऊन गेले. मग याचे दोन इफेक्ट बघावे लागतील आपल्याला, कुठे जातात ते. चला पुढचं बघूयात मित्रांनो आपण, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे दोन इफेक्ट. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगचे दोन इफेक्ट. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगचा पहिला इफेक्ट जाईल मित्रांनो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. पहिला इफेक्ट कुठे जाईल हो आपला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल आपला पहिला इफेक्ट, क्रेडिट साईडला जाईल. आणि दुसरा इफेक्ट जाईल मित्रांनो याचा बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जाईल हो याचा दुसरा इफेक्ट, लायबिलिटीज साईडला दुसरा इफेक्ट जाईल. चला पुढच्या ऍडजस्टमेंट कडे जाऊयात, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. ओके, आपण लोन घेतलंय मित्रांनो, जे लोन घेतलंय बिझनेस मध्ये त्याच्यावर व्याज भरायचंय आपल्याला. चला मग बघूया त्याचे दोन इफेक्ट कुठे जातील. बिझनेस मधून इंटरेस्ट पेड होणार आहे, म्हणजे बिझनेसचा खर्च आहे हा. पहिला इफेक्ट जाईल याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. याचा पहिला इफेक्ट जाईल मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला.
पहिला इफेक्ट बघूयात मित्रांनो आपण याचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. पहिला इफेक्ट कुठे जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट जाईल मित्रांनो याचा, लोन आहे म्हणजे लायबिलिटी आहे, बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाईल हो? लायबिलिटीज साइडला दुसरा इफेक्ट जाईल. ओके, चला त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन लोन गिवन, म्हणजे आपण लोन दिले आता इथे दुसऱ्यांना, याचे दोन इफेक्ट बघूयात. पहिला इफेक्ट बघा मित्रांनो, इंटरेस्ट ऑन लोन गिवनचा पहिला इफेक्ट. ओके, आपण लोन दिले त्याच्यावर इंटरेस्ट भेटायला आपल्याला, आपल्याला इन्कम व्हायली. बिझनेस साठी काय आहे ते? इन्कम आहे. मग इन्कमचा पहिला इफेक्ट कुठं जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साइडला जाणार हो? क्रेडिट साइडला जाणार. आणि दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीट असेट्स साइड. दुसरा इफेक्ट कुठे जाईल मित्रांनो याचा? बॅलन्स शीटच्या असेट साइडला याचा दुसरा इफेक्ट जाईल. ओके, चला जाऊयात पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स परचेस केलेले असतात आपण, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट असते ही मित्रांनो. ही आपल्या बिझनेसची काय असते? इन्व्हेस्टमेंट असते. इन्व्हेस्टमेंट जी केली आहे आपण त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट भेटते, व्याज भेटते. तर याचे दोन इफेक्ट कुठे जातील आपल्याला पाहायचे. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्डचा पहिला इफेक्ट जाईल मित्रांनो, इन्कम आहे आपली ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. आणि दुसरा इफेक्ट जाणार मित्रांनो याचा, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट असेट्स साइड. बॅलन्स शीटच्या कुठे जाणार? असेट साइडला याचा दुसरा इफेक्ट जाणार. या पेजची आपली शेवटची ऍडजस्टमेंट आहे, डिस्काउंट ऑन डेटर्स. मित्रांनो, डेटर्स म्हणजे बिझनेसला पैसा येणं आहे का देणं आहे हो? येस, करेक्ट. काय आहे? येणं आहे. डेटर्स म्हणजे बिझनेसला पैसा येणं आहे. मग जो पैसा येणं होता त्याच्यावर आपण डिस्काउंट देतोय. त्याच्यावर आपण काय करतोय? डिस्काउंट देतोय. तर मग डेटर्स मधून तेवढी अमाउंट मायनस करावी लागेल आपल्याला. मग डेटर्स कुठे असतात? बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला असतात तो डेटर्स? असेट साइडला. बॅलन्स शीट असेट साइड. मग पहिला इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला? असेट साइडला. आणि दुसरा इफेक्ट बघा, आता आपण डिस्काउंट देतोय. आपण डिस्काउंट देतोय म्हणजे आपला प्रॉफिट होतोय का लॉस? यस, काय होतोय आपला? लॉस होतोय. तर मग लॉसचा इफेक्ट कुठे जाणार हो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. दुसरा इफेक्ट कुठे जाईल याचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साइडला? डेबिट साइडला. चला मग आता थोडस आपण याला एकदा रिवाइज करूयात, पूर्ण 5 ऍडजस्टमेंट. एक एक ऍडजस्टमेंट रिवाइज करून घेऊयात आपण. बघा मित्रांनो, पहिली आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. याचा पहिला इफेक्ट कुठे जातोय? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साइडला जातोय? क्रेडिट साइडला. दुसरा इफेक्ट कुठे जातोय? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला याला काय करायचं? बघा, याला लेस करायचं, डिडक्ट म्हणू शकतो आपण. लेस फ्रॉम कॅपिटल. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला
इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगला काय करायचं, कॅपिटल मधून मायनस करायचं प्लीज करून. पुढचं आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. बघा इंटरेस्ट ऑन लोन काय म्हणते, टेकन म्हणते, म्हणजे आपण लोन घेतले, आपण लोन घेतल्यामुळे इंटरेस्ट भरतोय, आपला खर्च होतोय, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे रेकॉर्ड करतोय आपण हे, डेबिट साइडला. का तर हा आपल्या बिझनेसचा काय आहे मित्रांनो, एक्सपेन्सेस आहे. दुसरा इफेक्ट कुठे जाईल हो याचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. लायबिलिटीला काय करायचं, याला त्या लोन मध्ये ऍड करायचं, ऍड टू लोन अमाऊंट. कशामध्ये ऍड करायचं, जी काही तुमची लोनची अमाऊंट असेल त्या लोनच्या अमाऊंट मध्ये नेऊन याला ऍड करायचं. पुढची ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन लोन गिवन. गिवन म्हणजे आपण लोन दिले, आता लोन्स अँड ऍडव्हान्सेस असतात हे, लोन्स अँड ऍडव्हान्सेस, याच्यावर आपल्याला इंटरेस्ट भेटायला. बिझनेसची इन्कम असल्यामुळे आपण याचा पहिला इफेक्ट कुठे दिला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला, असेट, आणि असेट साइडला याला काय करायचं, जेवढं काही इंटरेस्ट असेल तेवढं ऍड करायचं. बॅलन्स शीटच्या असेट साइडला ऍड टू लोन गिवन, जी काही लोन दिलेली अमाऊंट असेल आपण त्या अमाऊंट मध्ये नेऊन त्याला काय करायचं मित्रांनो, ऍड करून टाकायचं. ओके, पुढे जाऊयात. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स परचेस केलेले आहेत आपण, त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे. इंटरेस्ट भेटते, आपल्या बिझनेसची ती इन्कम होते, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिला आपण याचा पहिला इफेक्ट. कुठे दिला मित्रांनो याचा पहिला इफेक्ट आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि याचा दुसरा इफेक्ट देतोय आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला. असेट साइडला काय करायचं बघा मित्रांनो, याला नेऊन ऍड टू गव्हर्नमेंट बॉन्ड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिसतंय आपल्याला गव्हर्नमेंट बॉन्ड, या गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये नेऊन काय करायचं, त्याला ऍड करून टाकायचं. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्स वर डिस्काउंट देतोय आपण. कशावर डिस्काउंट दिला जातोय मित्रांनो, डेटर्स वर डिस्काउंट दिला जातोय. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला जायचं आणि डेटर्स मधून मायनस करून घ्यायचं, जेवढा डिस्काउंट देतोय आपण तेवढा. इथे लिहूयात आपण डिडक्ट फ्रॉम डेटर्स, डिडक्ट फ्रॉम डेटर्स. पण मित्रांनो डेटर्स मधून डिस्काउंट मायनस करताना एक गोष्ट कम्प्लिटली माइंड मध्ये ठेवायची तुमच्या डोक्यामध्ये, डायरेक्टली कधीच डिस्काउंट मायनस करायचा नाही. जर क्वेश्चन मध्ये बॅड डेट्स असतील, न्यू बॅड डेट्स पहिले अगोदर न्यू बॅड डेट्स मायनस होतील, न्यू आरडीटी मायनस होईल. डिस्काउंट ऑन डेटर सगळ्यात शेवटी दिला जातो. बघा ही खूप इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट बनू शकते मित्रांनो तुमची. डेटर्स मध्ये ना अगोदर क्वेश्चन मध्ये अनरेकॉर्डेड सेल असेल तर तो ऍड केला जातो, बिल्स रिसिवेबल डिसऑनर असेल तर ते ऍड केलं जातं. म्हणजे बघा डेटर्स मध्ये अनरेकॉर्डेड सेल ऍड होईल, डिसऑनर बिल्स रिसिवेबल डिसऑनर ऍड होईल, नंतर बॅड डेट्स मायनस होतील, आरडीटी मायनस होईल, आणि सगळ्यात शेवटी डिस्काउंट ऑन डेटर्स मायनस होईल. मग आपण पहिला इफेक्ट कुठे दिला याचा, बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स मधून मायनस केलं, आणि त्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट दिला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. राहील मित्रांनो लक्षात. चला तर सेकंड पार्ट मध्ये आपण एवढंच बघणार आहोत. पुढच्या ज्या काही रिमेनिंग ऍडजस्टमेंट्स आहेत त्या आपण थर्ड पार्ट्स मध्ये बघणार आहोत. थांबूया तिथेच. बाय बाय, हॅव अ नाईस डे.